ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौतमं श्रीशंकराचार्यमदास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रों तस्मद्गुरुं सन्ततं श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो नित्यं श्रुतं निरासं निराकारं निरञ्जनं नित्यानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ की जय। परम श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सत्संग आपला सुरू आहे। विषय शुद्धकातात आलेला आहे किंवा पुण्यांनी सिद्ध महायुगात चाललाय। या युगाला अनेक नावं देण्यात आलेली आहेत आणि हा प्राचीन असा योग आहे। काल आपण कसं पाहिलं की या शक्तिपात योगाने किंवा या पुंडरी सिद्ध महायुगाने त्याला दोन गोष्टी साधतात। एक म्हणजे योगाच्या सगळ्या क्रिया यामध्ये होतात म्हणून तो योग साधतो। आणि दुसरं म्हणजे ज्या योगाचं लक्षणात्मक ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त होतं किंवा योग आणि ज्ञान साधन आणि ज्ञान या दोन गोष्टी आपल्याला या योगामध्ये साधतात। हे जे ज्ञान आहे ज्ञानाचे जे दोन प्रकार आहेत त्यामध्ये परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान असं आहे।
आपल्या मार्गामध्ये कुंडलिनीने ज्या क्रिया निर्माण होतात त्या क्रिया परोक्ष आहेत की अपरोक्ष आहेत? आता विचार करा तुम्ही. त्या दृष्टीने येतात आपल्याला, अरे मग ही साधना अपरोक्ष अनुभूतीची साधना आहे ना. किती स्पष्ट आता आहे ना. बरं झालं आपण तो आद्यशंकराच्या त्यांचा ग्रंथ आपण पाहिलेला आहे. ही जी अपरोक्ष अनुभूती आहे ती आपल्या साधनेमध्ये पहिल्याच प्रथम सुरुवात तिथूनच होते. आपल्याला दीक्षा झाल्याबरोबर ज्या क्रिया सुरू होतात त्या सगळ्या क्रिया अपरोक्ष आहेत. त्या दृष्टीकडून आलेल्या नाही, दुसऱ्याच्या कडून आलेल्या नाही त्या. म्हणून आपल्याला प्रारंभापासूनच अपरोक्ष अनुभूतीचा संबंध आहे, लाभ आहे. आता एवढं खरं की जी अंतिम अवस्था आहे अनुभूतीची ती नाही. अपरोक्ष अनुभूती जिला आद्य शंकराचार्य भगवंतांनी सांगितलं की जी आत्मानुभूती आहे ती प्रथम कशी काय मिळेल, परंतु त्या अंतिम साधनेकडे किंवा अंतिम साध्याकडे घेऊन जाणारी स्थिती आहे. आपली अपरोक्ष अनुभूती जी आहे ही सुरुवातीची क्रियात्मक अशी अनुभूती आहे, क्रियाजन्य अशी अनुभूती आहे. आणि या सगळ्या क्रिया आपल्या संस्कारांच्या आणि तत्वांच्या आधारावर चालतात. आपणास होणाऱ्या सगळ्या क्रिया ज्या आता होत आहेत आपल्याला त्या दोन आधारावर चालतात. संस्कार म्हणजे आपण जी कर्म केलेले आहेत आणि ज्या कर्मांचे संस्कार आमच्या चित्तामध्ये संचित झालेले आहेत ते संस्कार काढून टाकण्यासाठी तशा प्रकारच्या क्रिया होतात. खूप हसलो असेल तर हसण्याची क्रिया सुरू होईल, खूप रडत बसलो असेल तर रडण्याची क्रिया सुरू होईल. ज्या पद्धतीचा संस्कारांनी जमा केलेले असतील ते संस्कार काढण्यासाठी तशा प्रकारच्या क्रिया होतात, या संस्कारांच्या आधारावर होतात. आणि म्हणूनच संस्काराच्या आधारावर क्रिया होत असल्यामुळे प्रत्येक साधकाच्या क्रिया भिन्न आणि प्रत्येकाचे संस्कार भिन्न आहेत ना. त्यामुळे संस्कारांची जी आपल्याकडे येण्याची स्थिती आहे, संस्कार जसे आपण ज्या कर्मांमुळे आपण जमवतो ती पद्धती प्रत्येकाची भिन्न आहे. म्हणून संस्कारांची जी रचना झाली आमच्या चित्तामध्ये ती वेगळ्या पद्धतीची झालेली आहे. त्यामुळे त्या संस्कारांना बाहेर फेकण्यासाठी, त्यांची कुंडली निवडून फेकण्यासाठी शक्ती जेव्हा कार्य करते त्यावेळेला त्या क्रिया त्या संस्कारांच्या आधारावर होतात. कोणाला संगीताचे संस्कार असतील तर तो संगीत गाणार तो रागदारी जातात लोक. आणि आपण जर त्याला विचारलं की अरे बाबा हा राग तुला कुठे शिकवला, तुम्हाला काय माहिती. मग ज्याला कुठे शिकायला गेला नाही काही नाही तरी तो रागदारी वगैरे तो गातो. किंवा तोंडाने अनेक वाद्य वाजवत होतो, जंतू वाद्य वाजवतो, तबला वाजवतो, काय निऱ्या प्रकारची वाद्य तो तोंडाने वाजवतो. आणि इतकी मुळून वाजवतो की जण काय सगळा कलाकार कसं वाजवत. आता त्याला जर विचारलं की अरे बाबा हे कसं काय कोणा आलंय, मला काही कळत नाही, जे माझ्या चित्तामध्ये संचित असेल ते. तात्पर्य असं की संस्कारांच्या आधारावर जेव्हा शक्ती कार्य करते त्यावेळेला प्रत्येकाच्या क्रिया भिन्न असतात. तत्वाच्या आधारावर क्रिया होतं म्हणजे काय नाही.
तत्व म्हणजे पंचमहाभूत. आपल्या देहामध्ये पंचमहाभूतांचा संग्रह आहे. आपला देहच मी पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आणि म्हणून मूलाधारातल्या ज्या सगळ्या क्रिया होतात, मूलाधार हे सगळ्या शरीराचं आधार तत्व आहे, जड तत्व आहे, भूमी तत्व आहे. म्हणून मूलाधारातल्या ज्या क्रिया असतात त्या जड असतात. जड म्हणजे घुसळणं, कुदणं, नाचणं, काय जे असं धनकेबाज काम असेल ना, ते काम मूलाधारातल्या क्रियांमुळे. त्याच्यावरचं अधिष्ठान जे चक्र आहे ते जलचक्र आहे. त्यामुळे थोडाशा त्या क्रियांमध्ये पातळपणा येतो. वरचं जे मणिपूर चक्र आहे त्यामध्ये अग्नी तत्व आहे. त्यावेळेला त्या साधकाला काप भरल्यासारखा होतो, अंग कापून जातं, त्याचं गरम होऊन जातं, नाही तर खूप थंड होऊन जातं. ही जी त्याची उष्णता आणि थंडीची जी क्रिया आहे ही तत्वाच्या आधारावर चाललेली क्रिया आहे. तेव्हा तत्वाच्या आधारावर ज्या वेळेला क्रिया चालतात त्यावेळेला ते चक्रामध्ये जे जे पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूताच्या प्रमाणे आज्ञाचक्र जे आपले या ठिकाणी जे आज्ञाचक्र आहे त्या ठिकाणी सूक्ष्मता आहे, सूक्ष्म आहे ते. आणि म्हणून त्या ठिकाणी सूक्ष्म क्रियांमध्ये आपल्याला दर्शनाचा लाभ होतो. अनेक दर्शन होतात आपल्याला. दर्शन क्रिया ही आज्ञाचक्रावरची क्रिया आहे. वेगळ्या प्रकार दिसतात, देव देवतांची दर्शन करतात, नाना प्रकारचे दर्शन करतात. अनाहत चक्र खालचं त्याचा आहे, त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे आवाज येतात. अशा प्रकारे तत्वाच्या आधारावर क्रिया चालतात. तत्व आणि संस्कार या दोन पद्धतीने आपली क्रिया चालते. पण या सगळ्या क्रिया होत असताना बाहेरून कोणी काही मदत करत नाही आपल्याला. जे चाललंय ते आमच्या आतच चाललेलं असतं आणि आमच्यामुळे चाललेलं असतं. म्हणून या सगळ्या क्रिया किंवा या क्रियांनी येणाऱ्या ज्या सगळ्या अनुभूती आहेत त्या अपरोक्ष अनुभूती आहेत. जे पहिली गोष्ट सिद्ध झाली की आपली साधना ही अपरोक्ष अनुभूतीची साधना आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या साधनेमध्ये आता ह्या ज्या क्रिया होऊन राहिलेल्या आहेत त्या क्रियाचा करता मी नाही. जेव्हा आपण साधनेतून तो बाहेर जातो आणि कामाला लागतो त्यावेळेला सटकन आमचा जो अहंभाव आहे तो जागृत होतो आणि ते जे कर्म करशील ते कर्म मी करतो असं म्हणतो. साधने बसलेल्या असताना ज्या क्रिया उडाल्या होत्या त्या मी करत नाही असं, आणि साधनेतून उठून बाहेर गेला आणि काही काम करायला लागला लगेच म्हणतो मी करतो. तिथं तुझा मी जागा होऊन जातो, तिथं तुझा कर्तृत्व भाव अहंभाव जागा होतो. म्हणून आपली साधना अहंभावाची कर्तृत्व भावाची साधना नाही, ही द्रष्ट्या भावाची साधना आहे. द्रष्टा भाव आहे तो, पाहत राहा नुसतं तू, बस ती शक्ती करून राहील तुमच्यासाठी. शक्ती तुमच्यासाठी ते संस्कार विकार काय जे असतील ते बाहेर काढते आणि तुम्हाला नाना प्रकारच्या क्रियांचा अनुभव देते की त्यावेळेला तुमचा द्रष्टा भाव असतो. तटस्थ होता तुम्ही, तटस्थ
जसं नदीचं पाणी पाहत असताना आपण तटावर उभं राहतो, किनाऱ्यावर उभं राहून पाणी पाहत राहतो, पूर वाहत राहतो. त्याप्रमाणे आपण नुसतं पाहत राहू त्या क्रिया. ती शक्ती नाना प्रकारच्या क्रिया करवते. अशा प्रकारे आपल्या साधनेमध्ये दोन प्रारंभीच येणारे महत्वाचे अनुभव म्हणजे एक अपरोक्षानुभूती आणि दुसरं म्हणजे द्रष्टाभाव. अन्य कुठल्याही जगातल्या अन्य साधनांमध्ये हे भाव नाही. कोणती साधना घ्या मग, भक्तीची घ्या, ज्ञानाची घ्या, कर्माची घ्या, अन्य योगांची घ्या, या साधनांमध्ये द्रष्टाभाव यायला खूप काळ लागतो. यायचा नसला तर आणि अपरोक्षानुभूती नंतर येतच नाही. तेव्हा शक्तिपात साधना किती महत्वाची साधना आहे हे साधकाला माहित असलंच पाहिजे. हे साधका मार्ग पण घेतलाय शक्तिपाताचा आणि त्या शक्तिपाताचं ज्ञानच नाही. तेव्हा अपरोक्षाचं हे जे ज्ञान आहे, आता तो जो अपरोक्षाचा अंतिम अनुभव आहे, आत्म अनुभव, तो अनुभव प्राप्त होण्यासाठी या सुरुवातीच्या सगळ्या क्रिया चाललेल्या आहेत. आधी स्वच्छता होते, आधी आपल्या देहाचा पूर्ण झाडा घेते शक्ती, सगळ्या प्रकारच्या मलांचा निरोध करते ती, आणि नंतर मग आपण शुद्ध अशा स्वच्छ अशा अंतःकरणाने मग आत्मदर्शनाकडे जातो. आता ही जी आपल्याला साधना मिळाली आहे, ही साधना सुरुवात जी होते ती कशी होते ते सांगणार आहे. हठयोग प्रदीपिका नावाचा ग्रंथ आहे हठयोगाचा. तसं पाहिलं तर प्रत्येक युगामध्ये शक्तिपात आहे. भक्तीमध्ये शक्तिपात आहे, कर्मामध्ये शक्तिपात आहे, ज्ञान मार्गामध्ये शक्तिपात आहे. परंतु त्या शक्तिपाताच्या पद्धती भिन्न जातात. त्यामुळे त्या ठिकाणी शक्तिपाताचा कशा पद्धतीचा विचार आम्ही करतो. कारण शक्तिपात झाल्याशिवाय गुरुचं काही ना काहीतरी आल्याशिवाय आपल्यामध्ये फरक पडत नाही. आता आपला तो समजायला पहा, हठयोग प्रदीपिकेमध्ये एक श्लोक सुंदर आलेला आहे. त्या श्लोकामध्ये ह्या शक्तिपाताचं वर्णन आलं. हठयोग भक्ता म्हणतात यावन्नेव प्रविशति, यावन्नेव प्रविशति चरण मारुती मध्य मार्गे. प्रदीपिकेमध्ये यावन्नेव म्हणजे जोपर्यंत, प्रवेशती म्हणजे प्रवेश करत नाही आणि प्रवेश करून चालू होत नाही चरण. मारुती, मारुती म्हणजे प्राणवायू, वायूला मरुत म्हणतात. हनुमान मारुती ना, तो वायुपुत्र आहे ना, हो म्हणून त्याला हनुमान म्हणतात. मरु शब्दाचा अर्थ वायू, प्राणवायू. तो जोपर्यंत यावन्नेव प्रविशति चरण मारुती मध्य मार्गे, मध्य मार्ग म्हणजे सुषुम्ना मार्ग, जोपर्यंत प्राणशक्ती मध्य मार्गामध्ये म्हणजे सुषुम्नेमध्ये प्रविष्ट होऊन चालू होत नाही, चढत नाही, यावत बिंदू न भवती दृढ प्राणवा प्रबंधात.
बिंदू शब्दाचा अर्थ आहे कुंभक. कुंभकामध्ये आपण सगळा प्राण साठवून ठेवतो, जमतो तोसा, म्हणून त्याला या ठिकाणी बिंदू असं नाव दिले. यावत बिंदू न भवती, जोपर्यंत कुंभक होते म्हणजे प्राण साठला जात नाही, आपला दृढ होत नव्हतो प्राण वा प्रबंधात. यावत ध्याने सदृशम जायते नैव तथ्यम. आणि तशा प्रकारचं मग तो कुंभ झाल्यानंतर जे गाढ ध्यान लागतं ते ध्यान जोपर्यंत लागत नाही, तावत ज्ञानम वदती तदिदं ब्रह्मं मिथ्या प्रदानं. तोपर्यंत ज्ञान नावाची गोष्ट त्या माणसाला प्राप्त होत नाही. आणि तो जर म्हणत असेल की मला ज्ञान झालं, मला ज्ञान झाल्याच्या पूर्वी, तर ते नुसता दंभ खोटारडेपणा आहे, असं हटवून बिलकीमध्ये सांगितले. तेव्हा आपल्या साधनेनं हटयोगाने सुद्धा आपल्याला अशी युक्ती सांगितली की तुमच्या सुषुम्नेमध्ये तो प्राण शिरतो, तो वर चढत जातो आणि चढत जात असताना कुठेतरी स्थिर होतो आणि त्याला बिंदू असं नाव मिळतं आणि मग गाढ ध्यान लागतं त्या ठिकाणी. अशा प्रकारचा हा प्रयोग हटयोगाने केलेला आहे. तेव्हा केवळ शब्द ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे. आपण काय करतो, पुस्तक वाचतो, ग्रंथ ऐकतो, वाचतो, प्रवचन ऐकतो आणि मग आपल्याला जी समज येते त्यावरून आपण ज्ञानी झालो असं समजतो. ही जी समज आलेली आहे आपल्याला, हे जे कळलं आहे, आपल्याला कळतं, हे बुद्धिगम्य आहे. बुद्धिगम्य जे ज्ञान असतं ते तात्कालिक असतं, ते चिरंतन राहत नाही. बुद्धीमध्ये जे आपलं ज्ञान भरलं जातं किंवा बुद्धीमुळे जे आपल्याला कळायला लागतं ते ज्ञान कायम राहत नाही, त्याला आपण दिसून जातो काही दिवसांनी. साधी गोष्ट आपण परीक्षा देतो, शाळेतल्या, कॉलेजच्या, त्या परीक्षांचं जे ज्ञान त्या वेळेला आपल्याला बुद्धीतून होतं ते ज्ञान कायम राहतं का आपलं, कारण ते आपल्या जिस्माला कळलं दिसून जातो आपण. म्हणून बुद्धिगम्य ज्ञान, शब्द ज्ञान हे जे आहे ते विसरलं जाणारं, नाहीसं होणारं ज्ञान आहे, ते खरं ज्ञान नव्हे. मग खरं ज्ञान कुठं असतं? अखंड वस्तू जी राहते, अखंड वस्तू कोणती आहे? आत्मा. अखंड चैतन्य जे आहे आत्मा, त्या अखंड चैतन्याचं किंवा अखंड आत्म्याचं ज्ञान जेव्हा होतं ते कायम राहतं, कारण ज्याचं ज्ञान होतं तो अखंड राहतो, कारण त्याचं ज्ञान आणि तो भिन्न नाही. पुन्हा लक्षात घ्या, आत्म्याचं ज्ञान होतं म्हणजे आत्मा वेगळा आणि त्याचं ज्ञान वेगळं, अशा दोन गोष्टी नाहीये. ते अनुभूतीने येणारं ज्ञान आहे, अपरोक्षानुभूतीने. जसं ही साखर आहे, गोड आहे. साखर आणि तिची गोडी जसे दोन नाहीत, तो जो खडा आहे साखरेचा त्याला साखर म्हणतात आणि तो जिभेवर ठेवल्यानंतर त्याचा जो स्वाद लागतो ती गोडी आहे त्याची. पण गोडी वेगळी असते आणि खडा वेगळा असतो असं होत नाही. हुबेहूब आत्म्याचं आहे तसं. आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान असे दोन नाही. आत्मा प्राप्त झाला की आत्म्याचं ज्ञानही प्राप्त होते, किंवा आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे आत्माही प्राप्त होते, असा प्रकारे बघा.
तर तुम्ही असं म्हणायचे कारण नाही की मला आता ज्ञान प्राप्त झालं पण आत्मा नाही प्राप्त झाला, आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं पण आत्मा नाही प्राप्त झाला, असं नाही म्हणू शकत. किंवा आत्मा प्राप्त झाला की आत्म्याचं ज्ञानही प्राप्त होतं, किंवा आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं की आत्माही प्राप्त होतं. असा हा अद्वैतातला प्रकार आहे. अद्वैत येते, द्वैत नाही, शब्द दोन आहे परंतु एकत्व आहे त्यामध्ये. तेव्हा हे जे आत्मज्ञान आहे, या आत्मज्ञानाला तत्वज्ञानही म्हणतात. बघा अशी भिन्न नाव आहे. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, तत्त्वम ते तू, ते म्हणजे ते ब्रह्म, तो आत्मा, ते चैतन्य तू आहेस, त्याला तत्व म्हणतात. तत्व म्हणजे आत्मतत्व. तेव्हा आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. मग आता योग शिखोपनिषदामध्ये सुंदर श्लोक आलेला आहे. हे योग शिखोपनिषद जे आहे ना, हे संपूर्ण योग मार्गाचं उपनिषद आहे. आपले अनेक उपनिषद आहेत परंतु प्रत्येक उपनिषदांचे विषय जरी आत्मतत्व असला तरी भिन्न प्रकाराने ते माहिती सांगतात आपल्याला. बघा, योग उपनिषदामध्ये भगवान शिव शंकर ब्रह्मदेवाला उपदेश देतात असा विषय. तेव्हा भगवान शंभू शंकर महादेव त्या ब्रह्मदेवाला सांगतायत, ज्ञाननिष्ठो विरक्तो अपि, ज्ञाननिष्ठो विरक्तो अपि धर्मज्ञो विजितेंद्रियाः. अनेक गोष्टी सांगितल्या चांगल्या. काय काय सांगितल्या? ज्ञाननिष्ठ आहे. इथं ज्ञान शब्दाचा अर्थ लौकिक ज्ञान किंवा हे जे शब्द ज्ञान आहे, अर्थ ज्ञान आहे, पांडित्य आहे, त्याला ज्ञान म्हटले. विरक्त आहे, वैराग्य संपन्न आहे. धर्मज्ञ आहे, धर्म जाणणारा आहे. विजितेंद्रिय आहे, इंद्रियांना जिंकणारा आहे, इंद्रियांचा संयम केलेला आहे, इंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे. कोणत्या गोष्टी झाल्या? एक ज्ञाननिष्ठ आहे म्हणजे धर्मज्ञान पांडित्य वगैरे जे आहे ते त्याला आहे. विरक्त आहे म्हणजे वैराग्य आहे. धर्म जाणणार आहे, धर्मज्ञ आहे, धर्माच्या विविध रीती तो जाणतो. आणि जितेंद्रिय म्हणजे ज्याने इंद्रियांना जिंकून घेतलेले, इंद्रियांवर ज्याचा ताबा आहे. इतक्या गोष्टी एखाद्या चांगल्या साधकाजवळ आहे. आता भगवान शंकर सांगतात, विना देहेन योगेन न मोक्षं लभते विधे. अरे इतक्या गोष्टी तर त्याच्याजवळ आहे परंतु त्याचा देह आणि त्याला त्या देहाला प्राप्त होणारी योग विद्या जर त्याच्याजवळ नसेल. इथं योग विद्येचा कुठेच उल्लेख नव्हता. ज्ञाननिष्ठ आहे, विरक्त आहे, धर्मज्ञ आहे, जितेंद्रिय आहे, परंतु योग विद्येचा उल्लेख नाही. हो महाराज, तुम्ही म्हणतात आपल्याला शक्ती जागृत करून घ्या, शक्ती जागृत करून घ्या. कशासाठी करायची ही शक्ती जागृत? अहो शक्तीच आहे ना ती झोपली का जागी राहिली का? तिचं तर काय काही बदलत नाही. ती जागी कशाला करायची तिला? तेव्हा गुरुंनी सांगितलं, बच्चा हाच प्रश्न
ब्रह्मदेवाने भगवान शंकरांना विचारलं, बघा किती आधी काळापासून चालत आलेला आहे हा प्रकार. ब्रह्मदेव हे विष्णू भगवंताचे मानसपुत्र. त्या ब्रह्मदेवाने हाच प्रश्न मग भगवान शंकरांना विचारला होता. बघा का प्रश्न पाहतो आता, श्लोक येतो आता. ब्रह्मदेवाला जो प्रश्न विचारलेला आहे तो असा, सर्वे जीवाः सुख दुःख माया जानेन वेष्टिताः. सर्वे जीवाः सुख दुःखैः माया जानेन वेष्टिताः. तेषां मुक्तिं कथं देव कृपया वद शंकर. हे भगवान शंकरा, ब्रह्मदेवाने पाहिलं इतके लोक तयार केले, हे जग तयार केलं, माणसं तयार केली, प्राणी तयार केले, पण ही माणसं सगळी कशामध्ये अडकून पडलेली आहे? सुख दुःखानं, मायेमध्ये अडकून पडलेली. या सुख दुःखाच्या भोवऱ्यामध्ये सगळे अडकून पडलेले, आणि हे सुख दुःख म्हणजे त्यांच्या प्रपंचातली आहेत, संसारातले नाना प्रकारचे दुःख आहेत त्यांची, त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी अडकून पडलेली आहे. भगवान तेषां मुक्तिं कथं, असे हे अडकलेले हे जे लोक आहेत हे म्हणतात ते कशा मुक्त होतील, कशाने मुक्त होतील ते? कृपया वद शंकर. हे भगवान शंकर, कृपा करून सांगा मला. ही सगळी मंडळी सुख दुःखाच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे, दुःख भोगत आहेत, यांची मुक्ती कशाने होईल? तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलेले. आद्य शंकराचार्य भगवान यांनी हा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे, परंतु भगवान शंकरांनीच हे उत्तर त्या ब्रह्मदेवाला दिलेलं. काय म्हणता पाहते, सर्व सिद्धिकरम मार्गम, सर्व सिद्धिकरम मार्गम मायाजाल निकृंतनम, मायाजाल निकृंतनम जन्म मृत्यू जरा व्याधी नाशनम सुखदम. अरे एकच एक मार्ग आहे यांना सोडवण्याचा, भगवान शंकरांनी सांगितलं बरं का ब्रह्मदेवाला. हा सांगितलं की हे सगळे जीव जे, हे प्राणी जेवढे आहेत ना, मनुष्य जेवढे आहेत ना, हे सगळे सुख दुःख माया जाळामध्ये गुंतलेले आहेत ना, त्यातून सुटण्याचा सोपा उपाय हा एकच आहे, हे पद्मसंभव. पद्मसंभव म्हणजे पद्मातून जो जन्माला आला, विष्णू भगवंताच्या देवीतून कमळ आलं आणि त्यातून हा ब्रह्मदेव जन्माला आलेला, म्हणून त्याला पद्मसंभव म्हणतात. तेव्हा हे पद्मसंभव त्या कैवल्याची प्राप्ती, त्या मोक्षाची प्राप्ती, त्या मुक्तीची प्राप्ती होते, तो एकच एक सिद्ध मार्ग आहे. एका सिद्ध मार्गाने सगळ्या प्राण्यांची मुक्ती होऊ शकते, आणि तो अतिशय साधा सोपा सहज असा मार्ग आहे, बिलकुल कठीण नाही तो. हा आपला जो मार्ग आहे शक्तिपात मार्ग, हा सिद्ध मार्ग आहे. मागच्या सांगितलं तर हा सिद्ध मार्ग इतका सोपा आहे, साधा आहे, सहजगत्या करण्यासारखा आहे. काही याच्यामध्ये त्रास नाही, फक्त तुम्ही दीक्षा घ्या आणि अनुभव घ्या, इतका सोपा मार्ग आहे हा.
तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं ब्रह्मदेवाला की हा एक सिद्ध मार्गाचा मार्ग आहे का, या मार्गाला जर हे लोक आले दुःखामध्ये पडलेले तर हे त्या मायाजालातून सुटतील आणि जन्म मरणामधून त्यांची सुटका होईल. कैवल्य म्हणजे जन्म मरणातून सुटका. बरं, अत्यंत साधा सोपा स्वाभाविक असा सहज मार्ग आहे हा. जेव्हा मुक्तीचे मोक्षाचे साधन, मग प्रश्न आला पुढे, मग त्यांनी मार्ग तर दाखवून दिला. बघ, हा मोक्षाला जाण्याचा मार्ग, कैवल्य प्राप्तीचा मार्ग, हा मार्ग आहे सिद्ध मार्ग, योग मार्ग. पुढे शंका अशी आली, कहो भगवान, तुम्ही म्हणतात या मार्गाने मोक्ष प्राप्त होतो, जन्म मरणापासून सुटका होते, मग ज्ञानाचा काहीच उपयोग नाही का हो, आत्मज्ञानाचा? बघा किती सुंदर प्रश्न विचारलाय. आम्ही तर असं ऐकलेलं आहे की आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही, मोक्ष नाही. आत्मा प्राप्त झाला, आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं की मग मुक्ती होते ना. आणि आता तुम्ही तर आम्हाला योगाचा सिद्ध मार्ग दाखवतात, या सिद्ध मार्गाने गेला तर ते मुक्त होऊन जातो. मग या ज्ञानाचं काय करायचं? हा मोठा सुंदर प्रश्न पहा. हे आपल्या सर्व साधकांनी ऐकलं पाहिजे की तर मला वाटते काय करावं. हे जर ऐकलं नसेल तर काय उपयोग आहे? काही प्रश्न आता किती सुंदर विचारलाय, आणि तो याने विचारलेला प्रश्न आहे ब्रह्मदेवाने. सोपा प्रश्न का? ज्ञानात मुक्ती असं तुम्हीच म्हणता, आत्मज्ञानाने मुक्ती होते असं तुम्ही म्हणता, आणि आता तुम्ही असं म्हणून राहिले की सिद्ध मार्गे मुक्ती. मग आता खरं काय समजायचं? सिद्ध मार्ग धरायचा का ज्ञान मार्ग धरायचा? काय करायचं? सुंदर प्रश्न विचारला. तेव्हा भगवान शंकर हसले थोडेसे. भगवान हसले. भगवान म्हणाले, अरे पद्मसंभवा, हे ब्रह्मदेवा, पक्षाला एकच पंख असला तो उडेल का रे? तू उडेल का? सांग तुम्हाला. समजा पक्षी जे उडतात ते दोन्ही पंखांनी उडतात ना रे. एक पंख जर त्यांचा कापून घेतला तर उडेल का तो पक्षी? तसे कैवल्य प्राप्तीसाठी ज्ञान आणि सिद्ध मार्ग हे दोन्ही हवेतच. कोणी सांगितलं ज्ञान नको, ज्ञान वेगळं असतं? अरे याच मार्गाने ज्ञानही प्राप्त होत रे बच्चे. आणि कुठे चालला तू? हा सिद्ध मार्गच असा आहे की तो तुला सगळ्या सिद्धी देणारा मार्ग जर आहे तर तो आत्म्यापर्यंत जाऊन तुला ज्ञान देणारच आहे तो. म्हणून ज्ञान आणि सिद्ध मार्ग अशा दोन गोष्टी जरी असल्या तरी त्या दोघांची आवश्यकता आहे. आधी मार्गाने तर जा, मग तिथे पोहोचशील ना तू. गेल्याशिवाय एखाद्या ठिकाणावर पोहोचू का आपण? समजा बसून राहिलो आपण घरामध्ये आणि आपल्याला जायचंय जळगावला, कसं काय जाणार? बसून राहिले घरामध्ये. तुम्हाला रस्त्याने तर जावं लागेल ना. तसं सिद्ध मार्गाने जा आणि तू तिथं आत्मस्थितीपर्यंत पोहोच. तिथं तुला ते ज्ञान भेटेल. म्हणून मार्गही झाला आणि ज्ञानही प्राप्त झालं. मग दोन पंख आले, मग तो पक्षी पटकन चालला जाणार म्हणून का सुंदर समोर उत्तर दिलेले. तेव्हा ज्ञानाने मोक्ष होतो हे खरं आहे, परंतु तो ज्ञानाने प्राप्त होणारा मोक्ष आधी ते ज्ञान प्राप्तीसाठी तिथपर्यंत तो जायला तर पाहिजे ना. कोण घेऊन जाईल तुला त्या आत्म्यापर्यंत? तुला
कुंडलिनी शक्ती घेऊन जाते रे बच्चा. ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती आपली शक्ती आहे आणि तीच या मार्गाने सिद्ध मार्गाने तुला घेऊन जाते, हळूहळू पोचून देते आणि मग तू आत्म्याजवळ गेल्यानंतर तिथं आत्मस्वरूप तुला प्राप्त होतं आणि त्या आत्म्याचं ज्ञान तुला मिळून जातं आणि नंतर तू मुक्त होऊन जातो, तुला कैवल्य प्राप्त होऊन जाते. अशा प्रकारचा सुंदर बोध भगवान शंकरांनी या ब्रह्मदेवाला दिलेला आहे. किंवा असा प्रश्न आता विचारू, उपाशी शंका घेऊ नको की कैवल्याचं साधन मोक्ष आहे का ज्ञान आहे, काय आहे? मग दोन्ही आहे. कैवल्य प्राप्तीचं म्हणजे मोक्ष प्राप्तीचं, जीवन मुक्त होण्याचं साधन दोन्ही आहेत. मार्गही आहे, सिद्ध मार्ग आणि ज्ञानही आहे. परंतु मार्गाने गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान प्राप्तीसाठी आधी मार्ग धरावा लागतो आणि मार्ग तिथपर्यंत पोहोचल्यानंतर मग तुला ज्ञान होतं, मग तुला कैवल्य प्राप्ती होईल. मध्येच तुला कसं काय? म्हणून साधना सोडून बसलेले जे लोक असतील त्यांना हा इशारा आहे. ते जर गेलेच नाही, साधनाच केली नाही त्यांनी, तर ते जातील कशी काय पुढे ज्ञान प्राप्त करण्यासाठी? आणि ज्ञान प्राप्त झालं नाही तर मग मोक्ष मिळेल कुठून तुम्हाला आम्हाला? म्हणून साधकांनी सदैव साधनावर करायला पाहिजे, हा मार्ग धरून चालला पाहिजे असं म्हणतात. फार सुंदर आहे. पक्षी ज्याप्रमाणे दोन पंखांनी उडतो त्याप्रमाणे माणसाला सुद्धा हा मार्ग, सिद्ध मार्ग, किंवा त्याला तुम्ही कुंडलिनी सिद्ध महायोग म्हणा, काही नाव द्या त्या मार्गाला, मार्ग आणि ध्यान, त्या दोन पंखांची गरज आहे, तरच मोक्ष प्राप्त होतो. आता त्याच योग उपनिषदामध्ये पुन्हा भगवान शंकर सांगतात, ते सांगतात योगहीनम कथम ज्ञानम. अरे तू जर योगच केला नाही तर कथम ज्ञानम, ज्ञान कसं काय प्राप्त होईल? तुझं चुपचाप झोपून राहायला, बसून राहायला, आळशी राहायला किंवा दुसरा उद्योग करत राहायला, योग केलाच नाही, साधनाच केली नाही, ज्ञान कसं काय प्राप्त होईल रे? जो योगहीन आहे म्हणजे साधनाहीन आहे, जो साधनाच करत नाही त्याला आत्मज्ञान कसं प्राप्त होईल? किती सुंदर बघा आहे. योगहीनम कथम ज्ञानम. भगवान शंकर सांगतात बरं, योगहीनम कथम ज्ञानम मोक्षदम भवती भो. अरे योगाचं साधनच केलं नाही तर तुला ज्ञान कसं प्राप्त होईल? आणि मग ज्ञानच प्राप्त झालं नाही तर मोक्ष कसा प्राप्त होईल? म्हणून सांगितलं. पुन्हा आणखी दुसरा विचार सांगतात. फार सुंदर विचार मांडले पा भगवान शंकरांनी त्यावेळेला. भगवान होतात योगो अपि ज्ञानहीनस्तु. समजा योग केला पण त्या योगाने जर ज्ञान प्राप्त होणार नसेल तर काय उपयोग त्या योगाचा? म्हणून हे जे काही योग आहेत ना, हठयोग आहे, राजयोग आहे किंवा आणखी दुसऱ्या प्रकारचे लय योग आहे, नाना प्रकारचे योग आहे, आणि त्या योगाने जर ज्ञानच प्राप्त होत नसेल, आत्मज्ञान प्राप्त होत नसेल तर त्या योगाचा तरी काय उपयोग आहे? योग असा पाहिजे की जो योग आम्हाला त्या आत्म्यापर्यंत घेऊन जाईल आणि तिथं त्याचं ज्ञान देईल आम्हाला. आणि हा योग एक आपला असा आहे की जो कुंडलिनी शक्ती आत्मशक्ती असल्यामुळे ती तुम्हाला त्या आत्म्यापर्यंत घेऊन जाते ना. बघा ना,
योगोऽपि ज्ञानहीनं हीनस्तु न क्षमो मोक्षकर्मणि न क्षमो मोक्षकर्मणि. मोक्षाचं कर्म, मोक्षाचा लाभ प्राप्त करून देण्यास असा जर योग असेल की ज्या योगाने ज्ञान प्राप्त होत नसेल तर त्या योगाचा काही उपयोग नाही. झिजा नुसते बस, कष्ट करून करून दमा नुसते बस, प्राप्ती काहीच नाही. एवढंच होतं की बाबा योगी आहे, मी साधन करतो, मी आसन लावतो, मी बंद लावतो, मी मुद्रा लावतो, मी भविष्य लावतो, बस हेच करत जात. मोक्ष मिळतो तुला मुलाला. म्हणून जगामध्ये असे हे जे काही लोक असे भटकून जातात आणि ते मग निळ्या प्रकारचं भविष्य सांगतात, कुठे काही सांगतात, काही सांगतात, दुबारतात लोकांना. म्हणून या योग मार्गामध्ये सुद्धा ज्ञान मिळवणारा जो मार्ग आहे तोच पाहिजे आपल्याला. नुसतं श्रम वाढवणारा योग काय उपयोगाचा. तस्मात् ज्ञानम च योगम च, तस्मात् ज्ञानम च योगम च मुमुक्षु दृढम अभ्यसेत. म्हणून मोक्षाची इच्छा करणारा जो मुमुक्षु आहे, मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा, कैवल्य प्राप्तीची इच्छा करणारा जो आहे त्याने या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. त्याने साधना केली पाहिजे आणि त्या साधनेनं आत्मज्ञानी प्राप्त केलं पाहिजे. तस्मात् ज्ञानम च योगम च मुमुक्षु इदम अभ्यसेत अभ्यसेत असा भगवंतांनी त्या ब्रह्मदेवाला फार सुंदर उपदेश केला. योग शिखोपनिषद फार सुंदर उपदेश दिला. ते संस्कृत आहे सगळं. आता सगळं आपलं जुनं साहित्य जेवढं आहे ते सगळं संस्कृत आहे. तुम्हाला ते संस्कृत जाणून शिकवणारा आता कोणीतरी आपल्याकडे. आता हे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, आता असं सांगितलं आपल्याला की या सिद्ध मार्गाने आपण जर चालत गेलो तर आपल्याला ज्ञान प्राप्त होत. प्रश्न पुढे असा निर्माण झाला, अहो भगवान, ज्ञान तर दोन प्रकारचं सांगतात. ज्ञान ज्ञान ज्याला म्हणतो आम्ही, हा ज्ञान शब्द दोन प्रकारचा आहे. कसं काय गो? अहो, एक परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान आहे. बघा, एक परोक्ष ज्ञान आहे आणि अपरोक्ष ज्ञान आहे. आपण जेवढे आता इथे सगळे लोक बसलेले आहेत ना, माझ्या सुद्धा, मी सुद्धा तुमच्यातलं सगळं आहे. आपण सगळे जे बसलो आहोत ना इथं, ते परोक्ष ज्ञानी आहे. समजून घ्या अर्थ. आता परोक्ष ज्ञान म्हणजे काय ना अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, आपल्याला थोडासा वेळ लागेल म्हणून उद्या घेऊ आपण. लाईटांनी फार गोंधळ केलाय. तेव्हा परोक्ष म्हणजे पर म्हणजे दुसरा आहे ना. दुसऱ्याकडून जे आपल्याला येतो ना, अक्ष म्हणजे डोळा, पर अक्ष दुसऱ्यांचा डोळा. दुसऱ्यांच्याकडून डोळ्यांकडून म्हणजे आपल्याला जे प्राप्त होतं ते ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. हे संसाराचं, जगाचं, या विश्वाचं, प्रपंचाचं हे सगळं जे ज्ञान आपल्याला आहे ना, हे सगळं परोक्ष ज्ञान आहे. शाळेमध्ये शिकतो ना आम्ही, कॉलेजेसमध्ये शिकतो ना ज्ञान, हे सगळं परोक्ष. दुसरीकडून होतं ते आम्हाला शिकवणारे दुसरे असतात ना. पुस्तक, ग्रंथ, वाचन, अमुक ऐकून म्हणजे हे जे ज्ञान मिळवतो आम्ही ते दुसरीकडून होतं आम्हाला. म्हणून या ज्ञानाला परोक्ष ज्ञान असं म्हणतात.
मग अपरोक्ष ज्ञान काय हो? आता समजा एक गुळाचा खडा घेतला, हा बघा काय हा गुळ आहे, चाललं व्याख्यान तासभर, लागलीच गोडी हा हो हातामध्ये दूध दाखवतोय, त्याच्यामध्ये गोड असतो, लाल असतो, तांबडा असतो, असं बनतो तसं बनतो आणि गोड लागतो म्हणून लागली का गोडी? कशी काय गोडी लागेल? मग हे जे ज्ञान दिलं तासभर तुम्हाला गुळाबद्दल, हे परोक्ष ज्ञान झालं. पण आता हाच गुळ जर तुकडा करून मी आणि सांगितलं हा घे तर ठेव जिभेवर आणि सांग आता कसा लागला, हा आता गोड लागला. आता हे जे गोडीचं ज्ञान झालं हे अपरोक्ष ज्ञान झालं, हे तुझ्यातच निर्माण झालेलं. हे दुसऱ्या दिलं का ही गोडी तुला तुझ्या जिभेवर ठेवल्यामुळे तुला तुझ्यामधूनच ते ज्ञान निर्माण होतं. म्हणून अपरोक्ष ज्ञान जे आहे, आणि अपरोक्ष अनुभूती आताच आपण वाचलेला ग्रंथ ना, म्हणून अपरोक्ष ज्ञान हे जे असतं ते आपल्यामधूनच येतं, दुसरा कोणी देत नाही, घेत नाही. म्हणून आत्मज्ञान जे आत्मा आपल्यामध्ये ना, त्याचं ज्ञान दुसरा कोणी दिलं पाहिजे. तो आत्मा जेव्हा आतून आपल्याला सांगतो की अरे मी असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे, मग ते जे ज्ञान होईल ते अपरोक्ष ज्ञान असतं. म्हणजे अनुभूतीनं जे ज्ञान निर्माण होतं ते अपरोक्ष ज्ञान असतं. म्हणून आपल्याला जो अनुभव येतो त्या अनुभवाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. तेव्हा परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाचा फरक कळला का? आपण सगळे परोक्ष ज्ञानीच बसलो, तर अपरोक्ष ज्ञान नाहीच आपल्याला आतून येणार. हा सुंदर विषय हा आणखी अनुभव आणि ज्ञान भिन्न नाहीये. गोडी लागला, आता गोडी आणि बर का गोडीचं ज्ञान वेगळं आहे का? आपण साखर ठेवली जी बरोबर कशी लागली गोड. आता हा जो गोडपणा आहे साखरेचा, ते साखरेचं ज्ञान येणार. साखर कशी असते? गोड. हा जो अनुभव आला तुम्हाला, तो अनुभव ते ज्ञान असत. स्वानुभूती त्याला म्हणतात, स्वअनुभूती. स्वानुभूती म्हणा त्याला, अपरोक्षानुभूती म्हणा, अपरोक्ष म्हणा, असं जे होतं ते ज्ञान. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. हरि ओम.